नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती बघितलेली आहे. तो व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. त्यामध्ये मी ती माहिती सांगितलेली नाही, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माहिती देणार आहे. तर त्या पोर्टलवर गेल्याच्यानंतर आपल्या प्रोफाईलच्याच खाली तिथे मेरी पहचान नावाचे ऑप्शन आपणास त्यामध्ये दिसेल. तर हे मेरी पहचान काय आहे? तर मेरी पहचान हे भारत सरकारचे एक महत्त्वाचे पोर्टल आहे, जे एस-एस-ओ या संकल्पनेवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला सरकारी कामासाठी वारंवार वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन नवीन आय-डी आणि पासवर्ड बनवण्याची गरज पडू नये, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. मेरी पहचान हे काय आहे? तर हे एक सिंगल साइन ऑन प्लॅटफॉर्म आहे. जर तुमचे यावर एकदा अकाउंट असेल तर तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या हजारो सेवांमध्ये जसे की विविध योजनांचे फॉर्म हे एकाच युजर आय डीने लॉग इन करू शकता. आणि हे जे काही पोर्टल आहे, हे पोर्टल आधार, पॅन किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुमची ओळख पडताळते, त्यामुळे ते अत्यंत सुरक्षित आहे. तर मेरी पहचान काय आहे? तर मेरी पहचान म्हणजेच एक प्रकारची ओळख पडताळणी आहे, म्हणजेच आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे आणि ते आपणास करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर ते कशा पद्धतीने करायचे त्याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी आपणास दिव्यांग सहाय्यक .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर येथे लॉग इन, त्यानंतर येथे नागरिक लॉग इन, त्यानंतर येथे मोबाईल नंबर किंवा UDID नंबर टाकायचा आहे. OTP तयार करा, याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. मोबाईलवर आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकून पोर्टलवर आपणास साइन इन व्हायचे आहे. त्यानंतर दिव्यांग सहाय्यक पोर्टल अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये वैयक्तिक माहिती, कुटुंब माहिती, देखरेख करणारा ही माहिती कशा पद्धतीने भरायची याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर यामध्ये आपण येथे पाहू शकतात की मेरी पहचान सुरू करा, याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मेरी पहचान प्रमाणीकरण, तर यासाठी आपणास आता सुरू करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास मेरी पहचानच्या वेब पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. तर यामध्ये जर आपले अगोदरच अकाउंट असेल तर यामध्ये आपला मोबाईल नंबर पिन टाकून आपण यामध्ये साइन इन करू शकता. तर येथे मेरी पहचान सुरू करा, तर याच्यावर आपणास क्लिक करायचे नाही, तर काय करायचे आहे, दुसऱ्या एका टॅबमध्ये मेरी पहचान असे टाईप करायचे आहे आणि एंटर करायचे आहे. त्यानंतर पहिले जे काही ऑफिशियल वेबसाईट येईल तर मेरी पहचानची, याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे लॉग इन नावाचे ऑप्शन दिसेल, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे रजिस्टर नाव, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मेरी पहचान, डिजिलॉकर अशा प्रकारचे हे जे काही वेब पोर्टल आहे, हे वेब पोर्टल आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर येथे जनरेट OTP, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर येथे व्हेरीफाय झालेला आहे, अशा प्रकारची ग्रीन टिक दाखवेल. त्यानंतर येथे फर्स्ट नेम टाकायचे आहे. त्यानंतर येथे लास्ट नेम टाकायचे आहे. त्यानंतर येथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर जेंडर निवडायचे आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर येथे आपणास एक सजेस्टेड युजर ID, तर एक युजर ID आपणास यामध्ये क्रिएट करून घ्यायचा आहे. जसे की आपण इथे पाहू शकतात की हा जो काही युजर ID आहे, हा एक्झाम्पल म्हणून आपणास यामध्ये देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा एक युजर ID आपणास यामध्ये तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर परत इथे एक कन्फर्म पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा एक युजर ID मी येथे टाकलेला आहे. त्यानंतर येथे व्हेरीफाय या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. फॉर साइनिंग अप फॉर जनपरिचय मेरी पहचान सर्व्हिस, तर येथे कंटिन्यू या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे eKYC डिटेल्समध्ये आपण हे स्किपसुद्धा करू शकतात. स्किप फॉर नाव, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे युजर नेम आपण जो काही टाकलेला आहे तो इथे टाकायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे.
किंवा येथे मोबाईल नंबर किंवा पासवर्ड टाकून आपणास या पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर आपणास इथे युजर नेम किंवा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर इथे हे दोन्ही जे काही बॉक्स दिसत आहे याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे आणि साइन इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत त्या मोबाईलवर एक OTP जाईल, तर तो OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण आपली प्रोफाईल एकदा चेक करून पाहायची आहे. तर यामध्ये युजर डिटेल्स आणि बेसिकमध्ये आपले जे काही नाव आहे ते एकदा आपणास यामध्ये येऊन चेक करून पाहायचे आहे. त्यानंतर आपणास येथे परत मेरी पहचान सुरू करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे मेरी पहचान प्रमाणीकरण आता सुरू करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे डिजिलॉकर आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल तर या बॉक्समध्ये इथे क्लिक करायचे आहे, किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे, किंवा दोन्ही जर असेल तर दोन्हीवर आपण क्लिक करू शकता. तर पॅन कार्ड आहे तर मी इथे टिक केलेली आहे आणि आलो या बटनावर इथे क्लिक करतो. आलो या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे मेरी पहचानद्वारे खाते संलग्न करण्यात आले आहे आणि मेरी पहचान प्रणालीतील माहिती आणि येथे आता व्हेरीफाय दाखवत आहे. तर हे असे आपणास कशामुळे करायचे आहे, कारण की काही जणांचे जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक आहे. अनेक आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक आहे. आपण जर डायरेक्ट येथे येऊन आपले जे काही मेरी पहचान आहे हे करण्याचा प्रयत्न करीत असताना तर एखाद्या वेळेस काय होतं की इथे घरातील एखाद्या व्यक्तीचाच फोटो यामध्ये येतो, जसं की त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर हा लिंक असतो. जर आपल्या आधार कार्डला जर एकच मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण डायरेक्ट येथे मेरी पहचान सुरू करा, त्यानंतर आता सुरू करा याच्यावर क्लिक करून हे जे काही मेरी पहचानचे वेब पोर्टल आहे येथे आल्याच्यानंतर आपले जर ऑलरेडीच याच्यामध्ये जर अकाउंट असेल आपला मोबाईल नंबर पिन टाकून किंवा युजर नेम टाकून पासवर्ड टाकून आपण याच्यामध्ये साइन इन करू शकतात, किंवा इथे साइन अप नावाचे ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करून आपण अशा प्रकारे पुढील प्रोसेस यामध्ये करू शकता. तर अशा प्रकारे आपणास आपली जी काही प्रोफाईल आहे यामध्ये ती प्रोफाईल आपणास पूर्ण करून घ्यायची आहे.